दिव्य दृष्टीचे आगळे अनुभव, योगाची भट्टी आणि दिनचर्या, ईश्वरी न्यायसभा अशा रीतीने आपापल्या लौकिक नातेवाईकांनाही ईश्वरी संदेश देऊन आता सुमारे 300 यज्ञवत्स कित्येक वर्षे त्या 5 इमारतीत व्यवस्थितपणे राहून नियमपूर्वक विद्याभ्यास करीत राहिले. वेगवेगळ्या घराण्यातल्या वेगवेगळ्या संस्कारांच्या व विचारांच्या तसेच वेगवेगळ्या वयांच्या व आर्थिक स्तरांतल्या इतक्या सगळ्या व्यक्तींनी आपापसात प्रेमाने राहणे ही काही थोडी तोडकी गोष्ट नव्हे. या घोर कलियुगात एक घरात 4-5 मुलेही बराच काळ शांतीपूर्वक आणि प्रेमाने एकत्रित राहू शकत नाही. परंतु प्रजापती ब्रह्मा यांच्याद्वारे ज्या परमपिता शिव परमात्म्याने हा ज्ञान यज्ञ रचला होता त्याची कमालच म्हणायची हवी की इतके वर्ष शेकडो व्यक्ती यज्ञमाता आणि यज्ञपिता यांच्याकडून अलौकिक शिक्षण घेत असताना प्रेमाने एकत्रित राहत होत्या, एकत्रित पुरुषार्थ करीत होत्या आणि सर्व आपापले संस्कार शुद्ध करण्याचा प्रयत्न करीत होत्या. अनेकदा भिन्न भिन्न प्रकारची विघ्ने आली. प्रवासात जसे बोटीला सगळी वादळे, वावटळी, धुकी, देवमासे, खडक इत्यादींना तोंड द्यावं लागतं, तसे या ज्ञानरूपी बोटीलाही कित्येक विघ्नांना तोंड द्यावे लागले. वैयक्तिक रित्याही प्रत्येकासमोर नित्य नव्या कित्येक प्रकारच्या परीक्षा आल्या, पण सर्व प्रकारे मार्गदर्शन, मदत आणि बल देऊन परमपिता परमात्म्या त्यांच्या त्या वादळांपासून व परीक्षांपासून बचाव करीत असे. बाबा म्हणजे प्रजापती ब्रह्मा आणि मम्मा म्हणजे जगदंबा सरस्वती यांच्या आदर्श जीवनापासून सर्वांना अदम्य उत्साह, प्रबळ प्रेरणा आणि मार्गदर्शन मिळत राहिले. संदेशपुत्रींद्वारे दिव्य दृष्टीचा भूमिका. ज्या यज्ञवत्सांना दिव्य दृष्टीचे वरदान मिळाले होते, म्हणजे जे वत्स ध्यानावस्थेत दिव्य साक्षात्कार करीत असत, त्यांच्याद्वारेही परमपिता शिव परमात्मा फार अनमोल संदेश सर्व यज्ञ निवासियांना देत असत. असे काम करणाऱ्या बालका मुली संदेशपुत्री या नावाने ओळखल्या जाऊ लागल्या. शिवबाबांनी त्यांना येणाऱ्या सतयुगी पावन दैवी सृष्टीतील अलौकिक रीतिरिवाज, राहणसहान, राहणे वागणे, राज्यभाग्य, हास्य विनोद, रासक्रीडा इत्यादींची दृश्य दाखविली आणि निर्देश दिला की सर्व यज्ञवत्सांनी तशीच वेशभूषा करून प्रत्यक्षात तसे करून दाखवावे. अशा प्रकारे यज्ञवत्सांच्या ज्ञानात भर पडे, त्यांचे मनोरंजनही होईल, त्यांच्या निष्ठेचा पायाही अधिकाधिक मजबूत होत राहील. तसेच आता आपणही अशा पावन व सुखमय सृष्टीत राज्य भाग्य प्राप्त करणार आहोत हे पाहून त्यांच्या आनंदाला भरते येईल. काही यज्ञवत्स आपापल्या पूर्वसंस्कारांना चिकटून राहिल्याने एखादे अपकृत्य करून बसत, परंतु यज्ञमातेला सांगत नसत, लपवीत असत. त्यांना वाटे की आम्हाला कोणी बघत नाही आणि आमच्या मनातील संकल्प विकल्प कोणी जाणत नाही. अशा वत्सांच्या कर्मांचाही साक्षात्कार ध्यानावस्थेत संदेशपुत्रींना त्रिकालदर्शी व दिव्य चक्षु विधाता परमपिता शिव परमात्मा घडवीत असत. जेव्हा त्या संदेशपुत्री त्यांची रहस्य उघड करीत तेव्हा ते थक्क होत आणि शिवबाबा आमची सर्व कर्मे जाणतो या विचाराने ते पुढे असे होऊ नये म्हणून काळजी घेत संदेशपुत्रींना ध्यानावस्थेत धर्मराजपुरीत म्हणजेच यमपुरीत पापांमुळे मिळणाऱ्या शिक्षांचाही साक्षात्कार घडे. तेव्हा त्या दृश्यांचीही वर्णने त्या येथे करीत किंवा पापांच्या शिक्षा धर्मराजपुरीत कशा मिळतात याचा अभिनय करून दाखवीत. त्यामुळे अशा भयानक शिक्षांना आपण मात्र होऊ नये म्हणून यज्ञवत्स अपकृत्ये करण्यापासून दूर राहत. अशा प्रकारचे इतर अनेक दिव्य साक्षात्कारही घडत असत आणि त्यापासून बरेच काही शिकण्यास मिळत.
संदेशपुत्रींना शिवबाबाने पिताश्रींच्या अनेक पूर्वजन्माचे साक्षात्कारही घडवित होते आणि सूक्ष्म लोक किंवा देवपुरीतील संपूर्ण ब्रह्मा अथवा अव्यक्त ब्रह्मा यांचा साक्षात्कार घडविताना हेही स्पष्ट केले होते की पिताश्री आणि मम्मा हेच प्रजापती ब्रह्मा आणि जगदंबा सरस्वती होत आणि उभयता सर्वस्व त्याग अविश्रांत जनसेवा दिव्य गुणांची धारणा निर्विकारी जीवन तसेच राजयोगाचा विशेष अभ्यास या सर्वांचे फळ म्हणून हे अव्यक्त अवस्था धारण करतील. या बाबतीत संदेशपुत्री ब्रह्मा कुमारी हृदय मोहिनीजींचा खालील अनुभव वाचण्यासारखा आहे. दिव्य दृष्टीचे अनुभव. एके दिवशी पिताश्रींनी म्हणजे बाबांनी आम्हा सर्व वत्सांच्या कल्याणासाठी अंतर्बाह्य मौन धारण करण्याकरिता म्हणजे आत्मनाचे व्यर्थ संकल्प आणि बाहेरमुखाची वाणी या पलीकडे जाण्याकरिता एक आठवड्याचा कार्यक्रम दिला. आम्ही सुमारे 300 यज्ञवत्स एकत्र राहत होतो आणि यज्ञाचे प्रत्येक कार्य पूर्वीप्रमाणे चालत होते, पण मौन व अंतर्मुखता मुळे वातावरण आणि दृश्य इतके अव्यक्त व आकर्षक होते की सर्वांच्या सर्व वत्स चालते फिरते सूक्ष्म देवदूतासारखे दिसत होते. अंतर्मुखतेच्या या दिनचर्येला 2-3 दिवस झाले होते. मात्र तेव्हा एक दिवस संध्याकाळी मी एका बहिणी बरोबर एकांतात स्थित होण्याचा अभ्यास करीत बसले होते. तोच अचानक प्रिय परमपिता परमात्माद्वारे मला दिव्य दृष्टीचे वरदान मिळाले. मी या जगाच्या व देहाच्या भानापासून दूर झाले. मी दिव्य दृष्टीद्वारे पाहिले की हे पिताश्री ब्रह्मा अव्यक्त सूक्ष्म प्रकाशमय शरीराच्या रूपात आहेत. त्यांचे डोळे व शरीराकृती हुबेहूब तशीच होती जशी मी या चर्मचक्षूंनी पिताश्रींचे व्यक्त शरीर पाहत असे. अत्यंत गोड स्मित करीत ती अव्यक्त व आकर्षक मूर्ती माझ्याकडे पाहत होती. बस इतका पाहिल्यानंतर माझी ध्यानावस्था उतरली. आता मला या जगाची जाणीव होऊ लागली. ब्रह्मा बाबांचे हे नवे प्रकाशमय अव्यक्त रूप पाहून मला फार आश्चर्य आणि आनंदही वाटला होता. मला आश्चर्य वाटण्याचे कारण म्हणजे आतापर्यंत इतरांना जे साक्षात्कार घडत आले होते ते अनेक देवी देवता जसे श्री राधाकृष्ण, श्री लक्ष्मी, श्री नारायण, श्री सीता, श्री राम इत्यादींचे होते. आज हा अनोळखी साक्षात्कार घडल्याने मला हे कळेना की जर प्रत्यक्ष व साकार रूपात पिताश्री किंवा ब्रह्मा बाबा यज्ञात हजर असताना सूक्ष्म स्वरूपात ब्रह्मा बाबांचे हे रूप दिसण्यामागे काय रहस्य आहे. माझ्या वयबुद्धीनुसार मी स्वतः हे रहस्य उकलण्याचा प्रयत्न केला, पण मला काय ते उकलू शकेना. म्हणून मी हा प्रश्न मातेश्वरीजींच्या पुढे ठेवला. मातेश्वरीजींनी यज्ञमाता माझा अनुभव स्पष्टरित्या समजावण्यासाठी आणि माझा प्रश्न सोडविण्यासाठी मला आणखी काही प्रश्न विचारले. पण शेवटी त्यांनी हेच सांगितले की पिताश्रींना आपला हा अनुभव ऐकव. जेव्हा पिताश्रींना मी हा अनुभव ऐकविला तेव्हा तेही तो स्पष्ट करण्याकरिता मनन करू लागले. ही काय म्हणत आहे याचाच विचार ते करीत असावे असे त्यांचा हावभावावरून वाटत होते. शेवटी ते म्हणाले, मुली, शिवबाबाला एखादे रहस्य स्पष्ट करावयाचे असेल म्हणून त्यांनी हा साक्षात्कार घडविला असावा. त्याचे रहस्य एक तर स्वतः शिवबाबा तुम्हाला मुलांना तुम्ही ध्यानावस्थेत असताना सांगेल किंवा माझ्या शरीरात प्रवेश केला असताना स्पष्ट करेल. जेव्हा तू पुन्हा कधी ध्यानावस्थेत जाशील आणि पुन्हा त्यांना पाहशील तेव्हा तूच त्यांना त्यांचा परिचय द्यावयास सांग. असो, तो दिवस गेला. दुसऱ्या दिवशी पुन्हा संध्याकाळी जेव्हा मी आत्मस्थितीचा अभ्यास करीत होते
तेव्हा कोणीतरी माझ्या आत्म्याला अव्यक्तरित्या आकर्षित करीत असल्याचे मला जाणीव होऊ लागली. मी पुन्हा ध्यानावस्थेत गेले आणि मला पुन्हा साक्षात्कार घडला. अगदी त्याच वेळी सतत 7 दिवस मला दिव्य साक्षात्कार घडित राहिले. पिताश्रींनी मला सांगून ठेवले होते की त्यांचा परिचय विचार म्हणून मी विचारण्याचे साहस केले. मला आठवतं की मी त्यांना विचारले होते, आपला पूर्ण परिचय प्राप्त करण्याचे सौभाग्य मला मिळू शकेल काय? ते अव्यक्तरित्या म्हणाले होते, मुली त्या साकार ब्रह्माची संपूर्ण मूर्ती अव्यक्त ब्रह्म आहे. अशा प्रकारे परिचय मिळाल्यानंतर मग काय त्यांच्याशी अनेकदा अव्यक्त मिलन होत राहिले आणि ती अव्यक्त मूर्ती ईश्वर ज्ञानाचे प्रत्येक गहन रहस्य स्पष्ट करीत राहिली. त्यांनी मला हा मनुष्य लोकातील सूर्य व ताऱ्यांचाही पार पलीकडे असलेला सूक्ष्म लोकाचाही साक्षात्कार घडविला. मी दिव्य दृष्टीद्वारे ब्रह्मापुरी, विष्णुपुरी आणि शंकरपुरी ही पाहिली. ब्रह्मत्वाचाही साक्षात्कार केला आणि त्या ज्योती स्वरूप परमपिता शिव परमात्म्यालाही पाहिले. त्यांनी मला कलियुग सृष्टीचा पुढे होणाऱ्या महाविनाशात साक्षात्कार घडविला आणि त्यानंतर येणाऱ्या दैवी सृष्टीतील देवी देवतांची वेशभूषा, साज सजावट, तेथील बोली, भाषा, दिनचर्या, राजदरबार व महाल यांचाही साक्षात्कार घडविला. केवळ मलाच नव्हे तर इतर अनेक बहिणींना असे साक्षात्कार घडले. त्यावेळी संदेशपुत्रींद्वारे शिव परमात्म्याने एक नामावलीही पाठविली होती, ज्यात प्रत्येक यज्ञवत्साला आता मरजीवा जन्मानंतर नवे नाव दिले होते.